नमस्कार, मी गणेश आवारी MH मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। मी आता उभा आहे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील जो काही विश्रमगड आहे त्याच्या पायथ्याला या ठिकाणी मी उभा आहे आणि माझ्या पाठीमागे या ठिकाणी आपण पाहू शकता मराठा योद्धा जरांगे पाटील उद्या 9 वाजता पट्टा किल्ल्याच्या पायथ्याला या ठिकाणी येणार आहे। उद्या पदस्पर्श दिन या ठिकाणी साजरा केला जाणार आहे आणि पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटील हे या ठिकाणी येणार आहेत आणि अकोले तालुक्यातील जे काही मराठा बांधव आहेत, कार्यकर्ते आहेत, गेल्या 8 दिवसांपासून या ठिकाणी तयारी करतायत। आता या ठिकाणी मंडपाची तयारी या ठिकाणी पूर्ण होत आहे। आपल्याबरोबर बोलण्यासाठी महेशराव नवले आहेत। महेशराव, काय सांगाल, कुठपर्यंत ही तयारी आता पूर्ण झालेली आहे? आता तयारी अंतिम टप्प्यात आहे। तुम्ही बघत असाल इथलं स्टेज आणि सगळ्या गोष्टी आम्ही एकदम प्रॉपरली आमचं प्लॅनिंग चालू आहे। सगळे फ्लेक्स वगैरे लावले आहेत, बॅरिकेडिंग केलेले आहेत। प्रशासनाबरोबर ज्या ज्या गोष्टी आम्ही करणं गरजेचं आहे त्या सगळ्या गोष्टी केल्या आहेत। परंतु गणेशराव, आत्ता साधारणतः आम्ही इथे यायच्या अगोदर एक दीड तास अगोदर आम्हाला एक वाईट बातमी आमच्या कानावर आली की इथल्या नाही, अकोले तालुका सोडून काही बाहेरचे जी काही आदिवासी समाजाचे पुढारी आहेत त्यांनी जरांगे पाटलांना आव्हान दिलेलं आहे की जरांगे पाटलांना आम्ही इथं पट्टा केल्या सभा होऊन देणार नाही, त्यांची सभा घेऊन देणार नाही। आणि त्या अनुषंगाने त्यांनी अकोल्याच्या तहसील कार्यालयामध्ये एक निवेदन दिलेलं आहे। आमची विनंती अशी आहे की आदिवासी समाजांनी मराठा समाज हे कायम अकोले तालुक्यामध्ये भाऊ आणि बहिणीसारखं यांचं वातावरण राहिलेलं आहे। जरांगे पाटलाकडून त्यांचं म्हणणं असं की एका चोंडीच्या सभेत काहीतरी एक चुकीचं स्टेटमेंट गेलं होतं, परंतु आमच्या ते काय ऐकत नाही। परंतु आमचं म्हणणं असं आहे, उद्या 22 नोव्हेंबर छत्रपती शिवाजी महाराज हे पट्टा किल्ल्यावर आले होते, तो एक ऐतिहासिक क्षण आहे। जरांगे पाटील छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करण्यासाठी उद्या येत आहेत। मराठा समाजाच्या सगळ्या मराठा बांधवांची ती भावना आहे। छत्रपतींनी कधी जात धर्म पाळला नाही, विनाकारण कुणीतरी त्यांना अडवण्याची भाषा करतायत, म्हणजे म्हैसोळ घाटामध्ये त्यांना अडवण्याची भाषा करतायत, तरी ही भाषा उपयोगाची नाही। अकोल्याच्या तहसीलदारांचा आत्ता फोन होता, अकोल्याचे तहसीलदार थिटे साहेब, करे साहेब यांचा फोन होता। काही लोकांनी निवेदन दिले, त्या निवेदन देणाऱ्या लोकांना माझी विनंती आहे, त्या भावंडांना माझी विनंती आहे, अशा प्रकारचा विरोध तुम्ही करू नका। आमची मागणी मराठा समाजातल्या सामान्य गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलांच्या संदर्भात आहेत। आमची अनेक पिढ्या या सगळ्या आरक्षणाच्या प्रश्नावर खपल्यात, भविष्य आमचं अंधारात आहेत, म्हणून आमचा एक माणूस लढतोय, छत्रपतींना नमन करण्यासाठी तो या ठिकाणी येतोय। विनाकारण तुम्ही त्या ठिकाणी विरोध करू नका। जो काही प्रकार झालाय मागच्या 4-5 तासामध्ये आम्हाला त्याविषयी काही बोलायचं नाही, विनाकारण वातावरण दूषित करायचं नाही। आमचा तुम्हाला विरोध नाही, तुमच्या कोणत्याच गोष्टीला विरोध नाही। अकोले तालुक्यामधल्या सगळ्या राजकीय परिस्थितीचा अनुभव तुम्हाला सगळ्या गणेशराव तुम्हाला आहे। इथला आमदार आदिवासी राहिला आहे, आदिवासीचे नेते या तालुक्याचे प्रमुख आहेत, म्हणून आदिवासी वर्सेस मराठा अशा प्रकारचं वातावरण आम्हाला कधी निर्माण करायचं नाही। एकदम प्रामाणिक विनंती आहे, विनाकारण कालबोट लावू नका। जरांगे पाटील येणार आहेत, छत्रपतींना नमन करणार, इथे विश्रामगडावर त्यांनी विश्राम केला आहे, त्यांच्या प्रतिमेचं पूजन होईल। मराठा समाजाच्या नेत्यांना, मराठा समाजाच्या सगळ्या बांधवांना या ठिकाणी अभिवादन होईल आणि जी काय रास्त मागणी आहे मराठा समाजाच्या आरक्षणाची त्या संदर्भात आमची प्रामाणिक भूमिका त्या ठिकाणी मांडतील, याच्यापेक्षा वेगळं आम्हाला काही मांडायचं नाही। नक्कीच या ठिकाणी प्रतिप्राव हसे आहेत। प्रतिप्राव, गेल्या 7-8 दिवसांपासून तुम्ही या ठिकाणी येत आहेत, नियोजन करतायत, उद्याची तयारी आता पूर्ण होत आली असं या ठिकाणी दिसते। आता मराठा बांधव उद्या या ठिकाणी जमणार आहे, प्रचंड गर्दी या ठिकाणी होणार आहे। कसं नियोजन त्यांचं करण्यात आलेलं आहे? पार्किंगची व्यवस्था कशी असणार आहे? प्रशासनाच्या वतीनं कसं या ठिकाणी नियोजन चालू आहे? उद्या मराठा सकल समाजाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पट्टा किल्ल्यावर त्यांची उद्या खऱ्या अर्थानं अभिवादन सभा या ठिकाणी आहे आणि त्यानिमित्तानं पोलीस यंत्रणा असेल त्यांनी उद्या या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्याची या ठिकाणी माहिती आम्हाला या ठिकाणी दिलेली आहे। परंतु महेशरावने सांगितल्याप्रमाणे काही ग्रामपंचायतीनं, प्यासा ग्रामपंचायतीनं या ठिकाणी त्यांना येण्यासाठी विरोध केलेला आहे। परंतु त्या आदिवासी बांधवांना माझं सांगणं आहे की अकोले तालुक्यामध्ये मराठी आणि आदिवासी असा कोणताही दुरावा आजपर्यंतच्या इतिहासामध्ये या ठिकाणी झालेला नाही। त्यांना विनंती आहे की आपण अशा प्रकारचं निवेदन का दिलं, हा खऱ्या अर्थानं आमच्यासारख्याला हा तो सवाल आहे। तर उद्या मराठा समाजाच्या जरांगे साहेब या ठिकाणी अभिवादन सभेस येत आहेत। एक ऐतिहासिक क्षण आहे की 365 वर्षापूर्वी या ठिकाणी शिवाजी महाराज या ठिकाणी आले,
त्यांच्या पदस्पर्शाने झालेल्या पावनभूमीमध्ये मराठी समाजाला जर आरक्षणाची मागणी या निमित्ताने पुढे येते, त्याला आदिवासी समाजाने विरोध करू नये. कारण आदिवासी समाजाचं आरक्षण त्याच्यामध्ये कुठं त्यांना दरी निर्माण होईल किंवा त्यांच्यामध्ये सहभाग होऊन धनगर समाजाचं आरक्षण त्यांच्यामध्ये समावेश करावा अशी कोणतीही प्रकारची मागणी मराठा समाजाने आम्ही केलेली नाही. जरांगे साहेबांना विरोध का होतो ते कधीतरी त्यांच्यातून एक शब्द गेलेला आहे वाटतं, परंतु अशा पद्धतीचं त्यांची कोणतीही मागणी नाही. तरी माझी विनंती आहे की उद्या सर्वात जास्तीत जास्त संख्येने मराठा सकल समाजाच्या कार्यकर्त्यांनी जनतेने ह्या ठिकाणी त्यांच्या या अभिवादन सभेस हजर राहावे आणि आदिवासी समाजाने सुद्धा ह्या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यासाठी यावं ही ह्या निमित्ताने मी त्यांना आव्हान करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. या ठिकाणी राहुल शेट्टी देखील आहेत. राहुलजी, काही वेळापूर्वी सोशल मीडियामध्ये ज्या काही पोस्ट येत आहेत आम्ही देखील त्या पाहिल्या, त्याच्यानंतर आम्ही या ठिकाणी पोहोचलो. नेमकी काय सांगाल तुम्ही एक मराठा बांधव म्हणून, काय ही दरी निर्माण केली जाते आता? असं व्हायला नाही पाहिजे. कारण आपल्या तालुक्यात जर इतिहास बघितला तर असा कधी संघर्ष झालेला नाही आदिवासी मराठा. परंतु आज का जाणे कोण आम्हाला काही ठाऊक नव्हतं. आम्ही रुटीनप्रमाणे मंडपाची व्यवस्था करायची यासाठी आम्ही आलो. परंतु इथं आल्यानंतर आम्हाला असं कळालं की मंडपाची गाडी थांबवली गेली होती, की विचारणा केली होती असं असं आम्ही कार्यक्रम होऊन देणार नाही. तर आमची विनंती आहे, आम्ही काही कधी कोणाला विरोध केलेला नाही आहे, आम्हालाही विरोध करू नये. कारण आता छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी ही पट्टा किल्ला आणि मनोज जरांगे पाटील जे आहेत ते आमच्या मराठा समाजासाठीच हे करताय ना, लढताय ना. मग त्यांना येण्यास का तुम्ही मज्जाव घालताय? आम्ही कधी तुम्हाला कोणत्या कार्यक्रमाला विरोध केलाय का? आज तुम्हाला कुठं वाटलंय का मराठी समाजाने आदिवासी समाजाला डावलं? तर माझी तालुक्यातील तमाम मराठा युवकांना एक विनंती आहे की उद्या मोठ्यात मोठ्या संख्येने येथे हजर राहावे आणि आपले जे नेते आहेत, नेतेच मानावं लागेल आपल्याला इथून पुढे. त्यांना मराठी योद्धा मनोज जरांगे पाटील यांना ऐकण्यासाठी आपण सर्वांनी यावं, ही तालुक्यातील सर्व युवकांना माझी विनंती आहे. नक्कीच. या ठिकाणी देवराम शेठ लोटे आहेत, सोमनाथ दादा नवले आहेत आणि या ठिकाणी तयारी ते करतायत आणि नियोजन देखील आता पूर्ण या ठिकाणी झालेलं आहे. जे काही महेशराव असतील, प्रदीपराव असतील, राहुल शेट्टे यांच्या म्हणण्यानुसार जे काही म्हणणं आलेलं आहे का काही बांधवांनी त्यांना विरोध दर्शवलेला आहे. प्रशासनाला देखील या बातमीची त्यांनी दखल घ्यावी. कोणताही अनुचित प्रकार आपल्या अकोले तालुक्यामध्ये होऊ नये यासाठी प्रशासनाने सुद्धा दखल घेणं हे गरजेचं आहे. आणि आदिवासी बांधव असेल, इतर सर्व समाज असेल, मराठा बांधव असेल, आजपर्यंत गुन्हा गोविंदाने अकोला तालुक्यामध्ये नांदलेला आहे. असाच इथून पुढेही नांदला पाहिजे, हेच सर्वांनी आता काळजी घेतली पाहिजे. कोणालाही विरोध करू नये. ज्याचा त्याचा हक्कासाठी ज्याचा तो लढतोय, सर्वांनी एकमेकाला साथ देणं ही आता काळाची खरी गरज बनलेली आहे. प्रतिनिधी गणेश आवारी, विश्रामगड, अहमदनगर.